नमस्कार, आपण पाहत आहात परभणी न्यूज. मी राहुल गायकवाड. आजच्या या बातमीपत्रात आपलं स्वागत करतो. पाहूया शहरातील ठळक घडामोडी. परभणी वसमत रस्त्यावर असलेल्या श्री क्षेत्र दत्तधाम येथे आज 29 डिसेंबर रोजी दत्त जयंती जन्मोत्सव महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. दत्त जयंतीनिमित्त शहरातल्या भाविक भक्त मोठ्या संख्येने दत्तधाम येथे दर्शनासाठी आले होते. तर दत्तधाम संस्थानच्या वतीने दत्त मंदिर परिसरात आकर्षक अशी फुलांची रांगोळी करण्यात आली होती. या रांगोळीनं भक्तांचं लक्ष वेधून घेतलं तर मंदिराचा सर्वत्र भाग हजारो दिव्यांनी उजळून निघाला होता. विविध आकारात व पद्धतीने दत्त मंदिरात दीपोत्सव देखील साजरा करण्यात आला. श्री क्षेत्र दत्तधाम या ठिकाणी आज सकाळपासूनच विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न झाले. भजन, कीर्तन, आरती, प्रवचन आदी कार्यक्रम झाले असून या कार्यक्रमासाठी हजारोच्या संख्येने भाविक भक्तांनी हजेरी लावल्याचं दिसून आले. परभणी न्यूजच्या वतीने घेतलेला हा वृत्तांत. यावर्षी पण दत्त जयंतीचा उत्सव काही या सध्याच्या साथीच्या आजारामुळं ज्या निर्बंधाने साजरा करण्यात आला, त्या सगळ्या निर्बंधाला ज्या सगळ्या भाविक भक्तांनी जे सहकार्य केलं त्याबद्दल मी सगळ्या भाविक भक्तांचं मनापासून हे करतो. आणि जे काही त्यांनी सगळं सहकार्य करून जे सहाय्य केलं या कार्यक्रमाकरता, त्या सगळ्यांचे मी आभार व्यक्त करतो. आणि दत्त जयंतीच्या निमित्ताने की सगळ्यांना दीर्घायुष्य मिळावं आणि ही महामारी पूर्ण जगातून लवकर जावी अशी दत्त महाराजांच्या चरणी प्रार्थना करतो. कुठे घ्या आम्ही दरवर्षी नांदेडहून परभणीला दर्शनाकरता आवर्जून येतो. दत्तधाम हे फार महाराष्ट्रभरामध्ये प्रसिद्ध आहे परभणीचं. त्यानिमित्तानं आम्ही सहपरिवार सहकुटुंब दरवर्षी दर्शनाला आणि मधली जी रांगोळी आहे फुलाची, ती रांगोळी आवर्जून पाहण्याकरता आम्ही थांबतो. धन्यवाद. हार्दिक शुभेच्छा. खूप भव्य दिव्य असे मंदिर आहे परभणीतले. आम्ही खास नांदेड सहपरिवार इथं दर्शनाला आलो आणि स्पेशली इथं जे व्यवस्था केलेली आहेत, सॅनिटायझर, मंदिरामध्ये मास्क लावून प्रवेश, हे सगळं